हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। फडणवीस आणि अमित शहांमध्ये रात्री उशिरा बैठक, संघटनात्मक पातळीवर काम करण्यासाठी गरज। फडणवीसांची भूमिका तर शिंदे अजितदादाही आज शहांना भेटण्याची शक्यता। लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपाची पीछेहाट, देवेंद्र फडणवीसांचा राजीनाम्याचा निर्णय। फडणवीसांच्या राजीनाम्यानंतर गृहमंत्री पद कुणाकडे जाणार, महायुतीत चर्चेला उधाण। राजधानी दिल्लीत एनडीएच्या नवनिर्वाचित खासदारांची आज बैठक, नितीश कुमार, चंद्रबाबू नायडूंसह मुख्यमंत्री शिंदे सर्व खासदारांना घेऊन दिल्लीत। बैठकीनंतर मोदी सत्ता स्थापनेचा दावा करणार। महायुतीमधील घटक पक्षांची आज मुंबईत बैठक, लोकसभा निवडणूक निकालावर बैठकीत विचारविनिमय होणार। बावनकुळेंच्या निवासस्थानी बैठकीचं आयोजन। मुस्लिम आणि बौद्ध समाजात मोदींची भीती होती, शिंदे गटाच्या भरत गोगावलेंचं वक्तव्य। आमचाही पराभव झाला पण आम्ही काही बोललो का, भरत गोगावलेंचा भाजपवर निशाणा। बारामतीचा निकाल आश्चर्यकारक, मीच कमी पडलो, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामतीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारली। चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य बारामतीत महागात पडलं, अजित पवारांचं वक्तव्य। चुटकी वाजवत शरद पवारांचा पराभव करायचा हे वक्तव्य बारामतीकरांना आवडलं नाही, अजितदादांकडून पुन्हा नाराजी व्यक्त। लोकसभा जिंकल्यानंतर सुप्रिया सुळेंचं अजितदादांना चॅलेंज, इंदापुरातील छत्रपती कारखाना लढवायचा, जिंकायचा आणि रुळावर आणायचा, सुप्रिया सुळेंची घोषणा। कोकण पदवीधर मतदारसंघातून मनसेची माघार, अभिजित पानसे उमेदवारी अर्ज भरणार नाहीत, भाजप उमेदवार निरंजन डावखरेंनी राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर निर्णय। लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचं चित्र, कोकण पदवीधरसाठी काँग्रेसच्या रमेश कीर यांचा अर्ज, तर ठाकरे गटाकडून आज किशोर जैन अर्ज भरणार। मनोज जरांगेंच्या उद्याच्या उपोषणाला पोलिसांनी परवानगी नाकारली, जातीय सलोखा बिघडवण्याच्या शक्यतेमुळे परवानगी नाकारल्याची शक्यता, तर अंतरवालीच्या काही ग्रामस्थांनी उपोषणावर आक्षेप घेतला होता। काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदार आणि प्रमुख नेत्यांची आज मुंबईत बैठक, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि रमेश चेन्नीथलांच्या उपस्थितीत बैठक, तर विशाल पाटलांचाही काँग्रेसला पाठिंबा। शेअर बाजारात सर्वात मोठ्या घोटाळ्याचा काँग्रेसचा आरोप, गुंतवणूकदारांचे 30 लाख कोटी मोदी शहांनी बुडवल्याचा राहुल गांधींचा दावा, घोटाळ्याची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करण्याचीही मागणी। राहुल गांधींचा गुंतवणूकदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न, शेअर बाजारात चढउतार होत असतात, जास्त किमतीत शेअर विकून भारतीय गुंतवणूकदारांनी लाभ घेतला, काँग्रेसचे आरोप भाजपनं फेटाळले। पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र अग्रवालची हायकोर्टात धाव, पुणे पोलिसांनी चुकीच्या पद्धतीने अटक केल्याचा आरोप, आरोपी सुरेंद्र अग्रवालची याचिका। संसदेत पुन्हा घुसखोरी करण्याचा प्रयत्न, बनावट आधार कार्डद्वारे संसदेच्या गेट क्रमांक 3 मधून आत शिरणाऱ्या तिघांना अटक। महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 27 जून पासून मुंबईत होणार, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय, तर राज्याचा अर्थसंकल्प 28 जून रोजी मांडला जाणार। कंगनाच्या कानाखाली मारणारी महिला जवान निलंबित, चंदीगड विमानतळावर सीआयएसएफच्या महिला जवानाला निलंबन करण्यात आलं। कंगनाच्या कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन, विदर्भातही लवकरच मान्सून दाखल होणार, ढगाळ हवामानामुळे तापमानात मोठी घट, उद्यापासून पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज। भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला पूर्णविराम, भारताकडून सुनील छेत्रीच्या नावावर विक्रमी 94 गोल, भारत आणि कुवेतचा सामना बरोबरीत राहिला। सुपर ओव्हरमध्ये पाकिस्तानचा पराभव, अमेरिकेनं केला विश्वचषकातील सर्वात मोठा उलटफेर, आयसीसी टी20 विश्वचषक स्पर्धेत अमेरिकेचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।